हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? तर आज इथे मी बनवलेला आहे सर्वांच्या आवडीचा असा मसाले भात सोबत पापड, लोणचं, नंतर मी बनवलेला होता आवळ्याचा मुरब्बा. ओ माय गॉड! असं ताट भरून जेवण आणि आणि निवांत बसून आपण असं छान मनासारखं जेवण भेटलं ना, म्हणजे दिवस असा पूर्ण झाला बस. आता हे पूर्ण म्हणलं याच्यासाठी कारण माझी संध्याकाळची वेळ होती जेवणाची ही म्हणून. तर हे जर ताट तुम्हाला हवं असेल तर प्लीज हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि कशी रेसिपी झाली ते पण बघा. आणि हो, जर मुरब्ब्याची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही खाली व्हिडिओ बघू शकता. तर बघा, हे जे मसाले भात आहे आपण बनवलेला हा कसा झाला, ते तर तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून दिसतच असेल, पण तो कसा करायचा आहे तर तो आता आपण बघूया. तर हा जो मसाले भात आहे यामध्ये मी काहीही असं आपल्याला काही वेगळं गावातून आणायची काहीही एक गरज नाही आहे. आपल्याला बस घरात जे सामान असेल त्या घरगुती सामानांमध्ये बस आपल्याला एवढा भारी असा दिसायला पण भारी आणि चवीला पण भारी असा भात आपल्याला बनवायचा आहे. तर चला बघूया. आता इथे बघा, अशात कोणत्याही तुमच्या अंदाजानुसार तुमच्या घरात किती मेंबर आहे त्या अंदाजानुसार तुम्ही तांदूळ घेऊ शकता. तर मी इथे बघा 3 वाट्या तांदूळ घेतलेला. हा तांदूळ मी बासमती तांदूळ घेतलेला, बासमती राईस. इथे बघा व्हेजिटेबलमध्ये आपण घेतलेला आहे कांदा, 2 कांदे, वाटाणा, नंतर तुम्हाला इथे व्हेजिटेबल दिसत आहे ना बघा. तर इथे खड्या मसाल्यांमध्ये जिरे घेतलेला आहे, तेजपत्ता घेतलेला आहे, लवंग घेतलेली आहे, नंतर काळे मिरे आणि ते त्या काडीला काय म्हणतात मला माहिती नाही. आणि मसाल्यांमध्ये घेतलेलं आहे लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि 2 चमचे मीठ. तर बघा, आपल्याला काय करायचं, आधी आपण अद्रक लसूणची पेस्ट बनवून घेऊ. तर त्यासाठी 15 ते 20 पाकळ्या लसणच्या, नंतर 4 हिरव्या मिरच्या आणि अद्रक असं आपल्याला, आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर असं आपल्याला बारीक अशी प्युरी करून घ्यायची. बघू शकता. तर हे काय आपल्याला आताच नाही टाकायचं, पुढे टाकायचे. तोपर्यंत आपण काय करायचं, जो तांदूळ होता ना तो तांदूळ आपण काय करू, भिजवून ठेवू. भिजवून म्हणजे धुवून ठेवला तरी चालते किंवा भिजत घातला तरी चालतो. तर हे बघा, इथे मी काय करत आहे, जो मसाले भात आहे मी कढईमध्ये करत आहे, कारण 3 वाट्या हा कुकरमध्ये बसला नसता म्हणून मी मोठ्या कढईमध्ये घेते. तर हे जे कढई घेतली त्याच्यामध्ये मी 3 पळ्या तेल घेतलेलं आणि नंतर जे खडे मसाले सांगितले होते ते सर्व खडे मसाले मी याच्यामध्ये टाकून घेतलेले. आता याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, आधी कांदा न टाकता आपल्याला आधी जे शेंगदाणे होते ते शेंगदाणे थोडे 1 मिनटं आधी करून घ्यायचे, अगदी 1 मिनिट बस. आणि मग लगेच आपल्याला कांदा टाकायचे. 2 कांदे मी असे चिरून घेतलेले, उभे चिरून घेतलेले. कांदा पण यावेळेस आपल्याला जास्त फ्राय करायचा नाही, आपल्याला गोल्डन पण कांदा करायचा नाही आहे. आपल्याला बस कांदा असं कळतं आहे की आता नरम झाला कांदा, तर असा बस तेवढाच पाहिजे आपल्याला बस. मग नंतर आपल्याला काय करायचं आहे, आता जी आपण प्युरी बनवलेली होती ना, ग्रीन प्युरी अद्रक लसूणची, ती आपल्याला इथे टाकायची आहे. आता ती छान हलवून घ्यायची आहे. आणि हा जो जी प्युरी टाकल्यावर काय होते, लसणमुळे ते कढईला चिटकायची म्हणजे होऊ शकते, शक्यता असते. तर आपल्याला हा मसाला सारखा फिरवत राहायचा आहे बस. आणि फिरवताना मग तो मसाला पण आपला होतोच, म्हणजे सारखा म्हणजे त्याला शिजू पण द्यायचं आहे. तर मध्ये मध्ये आपल्याला हा बस फिरवत राहायचं आहे. आता तो मसाला झाला 5-6 मिनिटांनी. मग नंतर जे आपण मसाले घेतलेले होते, मी 2 चमचे तिखट घेतलेलं होतं, तुम्ही तिखट कमी जास्त घेऊ शकता. नंतर मग आपले जे व्हेजिटेबल होते ते व्हेजिटेबल इथे टाकून द्यायचे आहे मसाला जळायच्या आधी. तर टमाटे होते, 1 टमाटर घेतलेलं होतं मी, वाटाणे घेतलेले होते, नंतर 2 बटाटे घेतलेले होते. तर हे व्हेजिटेबल आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आणि छान असं मिश्रण तयार करून घ्यायचं. आणि याच्यामध्ये मी काय केलेलं, मग गरम पाणी टाकलेलं. आणि मी किती घेतलेले होते, 3 वाटी तांदूळ घेतलेले ना, तर मी इथे 4 ग्लास पाणी टाकलं होतं. तर तुम्हाला जर कधी असा थोडा ओलसर भात आवडत असेल, म्हणजे जास्त झालेला भात, तर तुम्ही 5 ग्लास घ्या. आणि जास्त म्हणजे जर परफेक्ट असाच पाहिजे असेल मोकळा मोकळा, तर तुम्ही 3 वाट्यांना 4 ग्लास पाणी एकदम परफेक्ट होतं. तर अशा प्रकारे आता या पाण्याला आपल्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. हे बघा, आता उकळी आल्यानंतर म्हणजे एक 2-3 मिनिट, आणि जे व्हेजिटेबल आपण जेव्हा टाकले होते ना ते पण आपल्याला जास्त काही करायचे नाही. जर कधी टोमॅटो जर जास्त झाला तर त्याची चव चांगली येत नाही. तर आणि बाकीचे व्हेजिटेबल पण आपल्या भातासोबतच शिजतात, त्याच्यामुळे ते आपल्याला जास्त काही फ्राय म्हणजे करून घ्यायचे नाही आहेत.
तर बस हलक्या हाताने फिरवायचे आणि लगेच पाणी टाकून द्यायचं बस. तर आता बघा या उकळी आलेल्या पाण्यातसुद्धा आपल्याला लगेच असा तांदूळ टाकून घ्यायचा आहे जो आपण भिजत घातलेला होता. आणि 5 मिनटं आपल्याला छान असा फुल गॅसवर हा तांदूळ उकळी येईपर्यंत छान शिजवून घ्यायचा. यावर आपल्याला थोडंही झाकण वगैरे सध्या काहीच ठेवायचं नाही. बस तांदूळ टाकलेला आहे आणि आता एक छान उकळी येईल असं 5 मिनटं आपल्याला फुल गॅसवर ठेवायचं आहे. आता इथे आपल्याला छान उकळी येईपर्यंत वाट बघायची आहे. आ, बघा बबल्स यायला चालू झालेलं आहे कारण मी गरम पाणी याच्यामध्ये टाकलं होतं. तर इथे मला ना मी टेस्ट करून बघितलेलं तर आधी 2 चमचे आपण मीठ टाकलेलं होतं पण मला थोडं कमी वाटलं म्हणून मी आणखी अर्धा चमचा त्याच्यामध्ये आणखी मीठ टाकलेलं. नंतर मीठ टाकल्यावर छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि परत हे आपल्याला आता काय करायचं फुल गॅस जो केलेला होता उकळी आल्यावर तो गॅस आपल्याला कमी करायचा आहे. कमी करून मग आपल्याला छान हे शिजू द्यायचे. तर शिजायला 5-6 मिनिट लागतात. मग शिजून हे पाणी बघा त्यातलं आटून गेलेलं पाणी. आता इथे आपल्याला काय करायचं आहे एक वेळेस छान असं मिक्स करून घ्यायचं हलक्या हाताने तांदूळ तुटून जाणार नाही तर. मग इथे आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि झाकण ठेवल्यावर बस 6-7 मिनटानंतर गॅस बंद करून टाकायचा आणि मग नंतर मी तुम्हाला सांगते मी 15 ते 20 मिनटं गॅस बंद करून मी ताटच काढलेलं नव्हतं झाकण काढलेलं नव्हतं मी तसंच ठेवून दिलेलं. तर जी वाफ आहे ना त्या वाफेवरच भात असा शिजून येतो ना सॉरी खूप छान असा शिजला जातो. प्रत्येक कण मोकळा मोकळा तुम्हाला दिसेल. इथे तुम्ही भात बघू शकता. तर अशा प्रकारे मसाले भातची रेसिपी प्लीज करून बघा. असली चविष्ट रेसिपी आहे. खूप कमी वेळेत होणारी आहे आणि सगळ्यांना अशी आवडणारी रेसिपी आहे. अशा प्रकारे कोथिंबीरने तुम्ही वरून गार्निश करा आणि हो आवडली असेल तर नक्की सांगाल. नक्की करून बघा आणि हो इथे ना मी 3 वाट्या तांदूळ घेतलेला होता तर इथं बरोबर 5 ते 6 माणसं आरामात जेवण करतील. म्हणजे कढईमध्ये कॅमेरामध्ये तुम्हाला कमी वाटत असेल पण प्रत्यक्षात 3 वाट्या हा 5 माणसांना आरामात पुरेल असा तांदूळ होतो. तो फुलल्यावर चांगला छान असा फुलतो. तर अशा प्रकारे मसाले भात कुणी आलं तर नक्की करून दाखवा आणि करून खा. आवडलं असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.